तर मंडळी आज पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटणार आहे। तर बघा आता आज हे मी बनवले आहे कुरकुरे। तर हे अतिशय सॉफ्ट आणि मऊ आणि हलके फुलके खायला पण असे हे कुरकुरे बनले आहे इथे। आणि बघा मी हातावरती त्याला चुरून दाखवते तुम्हाला। तर बघा किती छान असे हे चुरले जात आहे आणि एकदम सॉफ्ट म्हातारे लोक सुद्धा हे कुरकुरे अतिशय छान खाऊ शकतील। त्यांना दात नसले तरी सुद्धा ते खाऊ शकतील। तर चला बघूया आपण हे कुरकुरे। तर बघा मी रात्री 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता। तर तुम्ही कोणतेही वाटीचं माप घेऊ शकतात। इथे वाटी वगैरे असं माप वगैरे काहीच प्रमाण नाही आहे। अंदाजे तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात कुरकुरे बनवायचे असतील तेवढे तुम्ही हा साबुदाणा इथे घेऊ शकतात। आणि रात्रभर हा मी भिजत घातलेला होता। तर अतिशय दाणेदार असा आपला हा साबुदाणा इथे झालेला आहे। तर बघा किती छान असा भिजलेला आहे तो आपला साबुदाणा। तर असा आपला साबुदाणा इथे आपल्याला भिजलेला पाहिजे। तर आता हा साबुदाणा आपल्याला काही शिजवायचा नाही, काही याची उकळ काढायची नाही, काहीच करायचं नाही। तर याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा आता हे मी 2 वेळा हे मिक्सरमध्ये इथे बारीक करणार आहे थोडं पाणी टाकून। कारण हे एकदम ड्राय आहे त्यामुळे आपल्याला यात थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही। जास्त टाकलं तर पातळ होईल आणि मग आपले कुरकुरे हे चांगले होणार नाही। तर एवढंच पाणी आपल्याला या साबुदाण्यासाठी इथे टाकायचं आहे। आणि बघा एकदम प्लेन अशी पेस्ट पण आपल्याला नको आहे, थोडं जाडसर राहिलं तरी चालेल। आणि कुठे कुठे अख्खा साबुदाणा जरी दिसला तरी काही हरकत नाही, कारण तो तळल्यावरती पण खूप छान आपले कुरकुरे ते दिसतील आणि खायला पण एकदम सॉफ्ट लागेल। तर बघा आता हे पूर्ण मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर असं जे आपण साबुदाणा राहिला होता दुसरा तो सुद्धा मी असा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी हे कुरकुरे असेच बनवा। याला काही आपल्याला जास्त शिजवायचं पण नाही, काही उकळ आणायची नाही, काही यात बटाटा वगैरे सुद्धा आपल्याला टाकायचा नाही। बघा या कुरकुऱ्यामध्ये जर तुम्ही बटाटा वापरला तर कुरकुरे हे कडक होतात। आणि बऱ्याच वेळा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आहेत तर त्या कडक लागतात आणि फक्त साबुदाण्याच्या चकल्या जर आपण केल्या तर त्या खूप सॉफ्ट लागतात। म्हणून आपल्याला इथे फक्त साबुदाण्यापासून कुरकुरे बनवायचे आहे। आणि बघा मुलांना सुद्धा तुम्ही असे हे कुरकुरे तळून ठेवले तर दुपारच्या वेळेस द्यायला सुद्धा खूप छान आहे। आणि आपण मोठ्यांना सुद्धा हे साबुदाणा प्रकार तर खूप आवडतो, म्हणून हे तुम्ही घरामध्ये असे बनवून ठेवू शकतात। आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते फ्राय करून आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घालू शकतात। तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। तर बघा तुम्हाला जर उपवासासाठी हे कुरकुरे बनवायचे असले तर तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात जे आपण मीठ वापरतो त्याचा वापर करू नका। आपण जे उपवासासाठी बाजूला काढलेलं मीठ असतं तर त्याचा इथे तुम्ही वापर करा। आणि हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, आपलं हे मीठ आहे हे सगळीकडे छान असं त्याला लागेल, म्हणून आपल्याला हे असं एकजीव करायचं आहे इथे। तर आता हे मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे थोडं जिरं। बघा उपवासाला जिरं हे चालतं म्हणून आपण यात थोडं जिरं टाकणार आहोत। तर याची चव खूप छान लागते आपल्या कुरकुऱ्यांमध्ये, म्हणून ह्या जिऱ्याचा इथे मी वापर केलेला आहे। आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघा तुम्हाला यूट्यूबवरती बटाटा वगैरे मिक्स करून भगर टाकून अशा बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला मिळतील बघायला। पण ही फक्त साबुदाण्यांपासून जे आपण कुरकुरे बनवले आहे तर ही व्हिडिओ फार दुर्मिळ आहे यूट्यूबवरती। तर बघा आता हे पूर्ण आपलं मिक्स करून झालेलं आहे। तर आता इथे माझ्याकडे आहे लाकडी सोऱ्या। तर खूप जुना सोऱ्या आहे माझ्याकडे, माझ्या सासूबाईंनी हा सोऱ्या मला दिलेला आहे। तर मी याचा नेहमी वापर करत असते। तर आता यामध्ये हे आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि खाली याला आपण जेव्हा आज जी चकलीची आपण जी चकती लावतो, आपण चकली करतो जेव्हा जे खालून चकती लावतो तर तीच आपल्याला इथे लावायची आहे। आणि बघा आता इथे हे एक सूप घेतलेलं आहे, त्या सुपावरती प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे आणि त्याला काही तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे। तर बघा मंडळी आता इथे तेल वगैरे काही न लावता आपल्याला हे कुरकुरे इथे बनवायचे आहे। आणि बघा आता आपल्याला इथे गोल आकार नाही घ्यायचा, असे लांबकोळे हे कुरकुरे इथे बनवायचे आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला हे सर्व कुरकुरे एका लाईनमध्ये असे तयार करायचे आहे। आणि आपल्याला 2 दिवस हे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। तर अतिशय सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे। तुम्ही घरामध्ये 1-2 वाटी रोजचे टाकले आणि 2-3 दिवस जरी कंटिन्यू केले तरी भरपूर कुरकुरे तुमच्या घरामध्ये तयार होतात। असं काही नाही की 1 किलो 2 किलो साबुदाणा टाकला आणि मग ते आपल्या टेरेसवरती टाकायला जायचं, हे खूप ऊन झालेलं आहे आणि मग कंटाळा येतो, तसं करू नका। 1 किंवा 2 वाटी रोज रात्री भिजत घाला आणि सकाळी हे असे कुरकुरे तुम्ही तयार करा। आणि आता हे 2 दिवसासाठी मी उन्हात ठेवणार आहे आणि नंतर हे वाळले की मग मी ताटात काढून घेणार आहे ते। तर बघा आता हे कसे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि अतिशय छान असे हे कडक उन्हामध्ये मी वाळवलेले आहे। तर आता खूप कडक ऊन तापायला लागले आहे त्यामुळे हे वाळवायचा काहीच प्रश्न नाही आहे।
जे वाळवणीचे पदार्थ असतील तर ते आता करायला काहीच हरकत नाही आहे, खूप कडक ऊन पडतं. तर खूप छान असे वाळलेले आहे ते. आणि आता हे सर्व याचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते आहे, म्हणजे आपल्याला तळायला सुद्धा हे सोपे जातील. तर बघा त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे छान असं. तर बघा आता ह्या तेलामध्ये किती छान असे वरती तळून हे येतील, कारण एकदम कोरडे झालेले आहे. तर खूप छान असे तेलामध्ये पण तळले जातात आणि अतिशय पांढरे शुभ्र आपले हे कुरकुरे दिसतात, कारण आपण त्यात दुसरं काहीच टाकलेलं नाही, जिरा आणि मीठच टाकलेलं आहे. तर त्याचा कलर सुद्धा चेंज होत नाही आणि अतिशय पांढरे आपले हे कुरकुरे इथे दिसतात. तर बघा किती छान असे तळून ते वरती आलेले आहे. आणि बघा मंडळी, आता माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असे कुरकुरे तुम्ही घरी बनवा, मुलांना द्या, टिफिनला पण द्या, मुलं अतिशय खुश होतात असे कुरकुरे जर दिले त्यांना तर. आणि मी पुन्हा अशीच एक नवीन वेगळी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघू आपण ते पुढची व्हिडिओ मी कोणती आणणार आहे ती. तर माझ्या चॅनलवर नेहमी तुम्ही कनेक्ट राहा आणि बघत राहा नवीन नवीन अशा व्हिडिओ. तर बघा आता इथे सर्व कुरकुरे तळून झालेले आहे आणि किती सॉफ्ट आपले हे कुरकुरे दिसत आहे. आणि चला मग आता भेटूया आपण अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका.